शिकणार आहोत 7, 11 आणि 13 यांची शॉर्ट ट्रिक। दिलेल्या संख्येला 7, 11 आणि 13 या संख्येने भाग जातो का? जर आपल्याला हे काढायचे असेल तर आपण काय करतो, पारंपरिक पद्धतीने काढायला गेलो तर हा प्रश्न खूप किचकट होतो। याची एक शॉर्ट ट्रिक आहे। आधी काय करायचं, आपल्या राईट हँड साइड पासून 3 अंक घ्यायचे आणि पुन्हा 3 अंक अशा 2 जोड्या बनवायच्या। ही पहिली जोडी आणि हे दुसरी जोडी। या दोनांमध्ये मोठ्या संख्येतून 825 मधून 142 वजा करायचे। 3, 12 मधून 4 गेले 8 आणि 8 मधून 2 गेले 6, 683। आता या 683 ला 7 ने भाग जातो का बघायचं। 683 याला 7 ने भाग जाईल का? 7 9 63, उरले किती? 5 आणि हे 3, 7 7 49, भाग जाणार नाही। शेवटी काय उरेल? 4। शेवटी काय उरेल? 4। पुन्हा 683 याला 11 ने भाग देऊन पाहायचा। 6 सख 11 सख 66, उरले किती? 2 आणि 23, 23 ला 11 ने भाग जातो का? तर नाही। आणि शेवटी 13 ने भाग देऊन पाहायचा। 683 भागिले 13, 13 सकम 13 पंचे 65, 13 पंचे 65, उरले किती? 3 आणि हे 3, 33 ला 13 ने भाग जात नाही। याचा अर्थ काय झाला? या संख्येला 7 ने पण भाग गेला नाही, 11 ने पण भाग गेला नाही आणि 13 ने पण भाग गेला नाही। तर या संपूर्ण संख्येला या तिन्ही संख्येने भाग जाणार नाही। ठीक आहे, धन्यवाद।